अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा दिवस अगदी आनंदात सुखात जावो. स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामींचा आशीर्वाद या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, तुळशीच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुमचं कोणतंही अडलेलं काम असेल किंवा काही वेळेला एखाद्या कामामध्ये आपल्याला वारंवार अडचणी येत असतील किंवा अपयश येत असेल, तर अशा वेळेला तुम्ही हा जो उपाय आहे तो जरूर करा. हाती घेतलेलं कुठलंही काम पूर्णत्वास न जाणं किंवा वारंवार त्यात अडचणी येणं, संकट येणं किंवा कोणतंही काम आपण कितीही चांगल्या पद्धतीने केलं तरीही आपल्याला त्यात अपयशच मिळणं किंवा हवं तसं आपल्याला त्याचा फायदा न होणं, अनेक अशा अडचणी असतील, तर त्यासाठी तुम्ही हा जो तुळशीचा उपाय आहे हा जरूर करा आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा, तुळशी मातेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अत्यंत पवित्र मानले जाते आणि तुळशीचं रोप हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. याशिवाय तुळशीच्या रोपामध्ये अनेक देवांचा वास असतो आणि म्हणूनच आपण तुळशी मातेचं आपल्याला आध्यात्मिक फायदे आहेत, त्यासोबतच औषधीय गुणांनी युक्त अशी ही तुळशी माता आहे. तर पहा, तुळशीची पानं, तुळशीच्या डहाळ्या असतील किंवा मंजिरी असेल किंवा तुळशीची अगदी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते आणि म्हणूनच आपण अध्यात्माच्या दृष्टीने तर त्याचे उपयोग आहेतच, पण वास्तुशास्त्रातही त्याचा आपण अनेक प्रकारे त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. तर पहा, घरात तुळशीचं रोप लावण्याचे अनेक असे फायदे सांगितलेले आहेत आणि आपल्या जवळपास सर्वांच्याच घरात तुळशी मातेचं रोप असेलच. जेव्हाही आपण देवांना नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपण नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवत असतो. तर लक्षात घ्या, गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करताना त्यात चुकूनही तुळशीपत्र ठेवायचं नसतं. त्याचबरोबर महादेवांना नैवेद्य अर्पण करताना देखील तुळशीपत्राचा वापर करत नाही. त्यामागे कारणं आहेत किंवा त्यामागे आख्यायिका आहेत, ते मी नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल किंवा बऱ्याच जणांना माहीत देखील असेल. तर पहा, पण जेव्हा गणेश चतुर्थी असते तेव्हा आपण मोदक असतील किंवा नैवेद्य असतील तेव्हा आपण त्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र त्या दिवशी फक्त आपण ठेवू शकतो. तर पहा, आपण जेव्हाही परमेश्वराला नैवेद्य दाखवतो तर ती तुळशीची पानं असतात, तर ती तुम्ही तुळशीची पानं ही शिळी होत नाही, ती तुम्ही वापरू शकतात. नंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देखील तुम्ही ती पुन्हा धुवून वापरू शकतात, जसं की बिल्वपत्र शिळं होत नसतं. तर पहा, आपण ज्या वेळेला आंघोळ करत असतो तर आंघोळीसाठी देखील वापरलेल्या पाण्यात तुळशीची पाने टाकून स्नान केलं तर नक्कीच शरीरात जी काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या निघून जाण्यास मदत होत असते. आणि धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची सुकलेली पानं एका स्वच्छ आणि लाल रंगाच्या कापडात आपण ती जर बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर नक्कीच लक्ष्मी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहत असते आणि व्यक्तीच्या जीवनातील जे काही आर्थिक संकट आहेत तर ती दूर होत असतात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर घरामध्ये गंगाजलात आपण तुळशीची कोरडी पानं घालून ते शिंपडल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी माता चिरकाल आपल्या वास्तूमध्ये स्थिर राहत असते. घर अतिशय पवित्र होत असतं आणि म्हणूनच आपण वास्तुदोष देखील अशा पद्धतीने केल्याने दूर होण्यास मदत होत असते. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा उपाय की तुळशी असते आपल्या घरात, जेव्हा आपण पूजा अर्चा करत असतो किंवा काय असेल आणि तुळशी माता तेव्हा छान अगदी हिरवीगार असते, पण काही कारणास्तव जर तुळशी माता सुकून गेली तर ते सुकलेले तुळशी मातेच्या ज्या काड्या आहेत तर त्या आपण काढून कुठेही टाकू नका. कचरा पेटीत तर चुकूनही टाकू नका, कारण ती तुळशी माता जरी ती सुकली असेल तरीही ती तेवढंच महत्त्व आहे. म्हणून त्या काड्या अगदी व्यवस्थित त्या स्वच्छ पाण्याने धुवून सुकवून घ्यायच्या आणि त्या एखाद्या छान अशा प्लास्टिकच्या पिशवीत किंवा जे काही डब्बा वगैरे असेल त्याच्यात व्यवस्थित ठेवायच्या आहेत. कारण जर समजा तुम्ही जेव्हा नैवेद्य अर्पण करतात बाळकृष्णांना किंवा स्वामींना तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला तुळशीपत्र तोडायला शक्य होत नाही किंवा ठराविक दिवशी तुळशीपत्र तोडायचं नसतं. आणि जर आपण विसरलो, आदल्या दिवशी तोडून ठेवलं तर चालतं,
पण त्याच दिवशी तुळशीपत्र तोडायचं जर आपण विसरलो तर मग तेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या त्या तुळशीच्या काड्या आहेत तर त्या आपण नैवेद्यावर ठेवू शकतो. त्यामुळे आपला नैवेद्य स्वामी किंवा आपले श्रीकृष्ण भगवान नैवेद्य स्वीकार करत असतात. तर अशा पद्धतीने त्या व्यवस्थित ठेवायच्या आहे आणि त्यांचा उपयोग करायचा आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा उपाय की त्या तुळशीच्या काड्या आपण अगदी व्यवस्थित ठेवायच्या आणि गुरुवार असेल किंवा एकादशी असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा अगदी नित्य नियमाने देखील तुम्ही दररोज ती तुळशीची काडी घेऊन ती थोडी घासून घ्यायची आहे आणि त्याच्याने जे चंदन तयार होतं ते तुम्ही विष्णूंना किंवा बाळकृष्णांना त्याचा टिळा लावायचा आहे. त्यामुळे कारण हे तुळशीचं जे चंदन आपण विष्णूंना अर्पण करतो किंवा बाळकृष्णांना ते लावतो त्यामुळे परमेश्वर आपल्या मनातील सर्व इष्ट मनोकामनांची पूर्तता करत असतात. परमेश्वराची अखंड कृपा आपल्यावर राहते आणि ज्या ठिकाणी विष्णूंची कृपादृष्टी असेल तिथून लक्ष्मी माता कधीही जात नाही. म्हणून त्या वास्तूमध्ये लक्ष्मीनारायणांची कृपा असल्यामुळे लक्ष्मी देखील स्थिर राहत असते. म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुळशीच्या चंदनाचा उपयोग जरूर करा. खूप जास्त प्रभावी असा उपाय आहे, करायला मात्र विसरू नका. त्यानंतरचा उपाय आहे की तुळशीपत्र हे शिळं होत नसतं. म्हणून तुम्ही अगदी आदल्या दिवसाचं असेल किंवा अगदी 2-3 दिवसापूर्वीचं असेल तरी देखील ते तुळशीपत्र तुम्ही पुन्हा पाण्याने धुवून ते भगवान श्रीकृष्णांना किंवा विष्णूंना ते तुम्ही अर्पण करू शकतात. लक्षात घ्या, रोज नित्य नियमाने तुळशीपत्र बाळकृष्णांना अर्पण करायचंच आहे. तर तुळशीपत्र अर्पण केल्यामुळे भगवान विष्णूंची तर अखंड कृपा राहतच असते आणि हा खूप साधा सोपा उपाय आहे, जरूर अर्पण करा. त्याचबरोबर पौर्णिमा असेल त्या दिवशी 1008 तुळशीपत्र अर्पण करू शकतात आणि एवढी तुळशीपत्र जर नसतील तर मग तुळशीच्या जे काडी असतात त्या देखील तुम्ही अर्पण करू शकतात. एकादशी असेल, पौर्णिमा असेल किंवा गुरुवार असेल, बुधवार असेल त्या दिवशी त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विष्णू सहस्त्रनामावली बोलत देखील तुम्ही तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात. त्यासाठी हा खूप जास्त प्रभावी उपाय आहे आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहण्यासाठी आणि लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी हे उपाय जरूर करा. तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. खूप साधा सोपा उपाय आहे, जरूर करा. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.